पालट दरारे काही बुद्धीचा पालट दरारे काही बुद्धीचा पालट दरारे काही बुद्धीचा पालट दरारे मागुता नाही मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह बुद्धीचा पालट दरारे काही बुद्धीचा पालट दरारे बुद्धीचा पालट दरारे बुद्धीचा पालट दरारे मागुता नाही मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह आपुल्या हिताचे नव्हती साया आपल्या हिताचे नव्हते साया आपुल्या हिताचे नव्हती साया हिताचे नव्हते साया रहदार आस धन भिन्न रहदार आस धन भिन्न रहदार आस धन भिन्न अवचित निधान लागले हे हाती अवचित निधान लागले हे हाती अवचित निधान लागले हे हाती निधान लागले हे हाती भोगाभी विपत्ती गर्भवास भोगावे विपत्ती गर्भवास भोगावे विपत्ती गर्भवास या भेदावे पुढे ऐसेची जावे जावे पुढे ऐसे कारण भेदावे पुढे ऐसेची जावे पुढे ऐसे कारण भोगावे पतन नरकवास भोगावे पतन नरकवास भोगावे पतन नरकवास आपुल्या हिताचे नव्हती साया ताली वाजवा आपुल्या हिताचे नव्हती साया रहदार आस धन रहदार आस धन वित्त रहदार आस धन वित्त का म्हणे धरी आठवयादी धरे आठवयादी तुका म्हणे धरी आठवयादी धरे आठवयादी नाही तरी काही बरे नव्हे नाही तरी काही बरे नव्हे नाही तरी काही बरे नव्हे आपुल्या हिताचे नव्हती सायास ओले साया आपुल्या हिताचे नव्हती साया रहदार आस धन वित्त पार घुमाई पार घुमाई ताली पार घुमाई 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 क्या बात है हंगेवाडी कर जोरात वाजवा वा 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 टाळकरी शाबास पकवान टाळी जोरात 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 टाळी 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 जोरात जोरात ठोबा 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 बुद्धीचा पालाट दरारे काही बुद्धीचा पालट दरारे काही बुद्धीचा पालट दरारे बुद्धीचा पालट दरारे काही बुद्धीचा पालट दरारे काही बुद्धीचा पालट दरारे बुद्धीचा पालट
धरा रे काही बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता नाही मनुष्य देह मागुता मनुष्य देह मागुता मनुष्य देह मनुष्य देह आपुल्या हिताचे न होती सायास आपुल्या हिताचे न होती सायास मागुता नाही मनुष्य देह आपुल्या हिताचे न होती सायास आपुल्या हिताच न होती सायास ग्रहदारास धनावित ग्रहदारास ग्रहदारास धनवित ग्रहदारास ग्रहदारास धनवित हा ग्रहदारास धनावित ग्रहदारास हा ग्रहदारास धनावित ग्रहदारास धनवीत आपुल्या हिताचे न होती सायास आपुल्या हिताचे न होती सायास ग्रहदारास धनवीत ग्रहदारास धनवीत ग्रहदारास धनावित ग्रहदारास 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 धनवीत आपुल्या हिताचे न होती सायास आपुल्या हिताचे न होती सायास
विठ्ठल 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी भारत माता की कुंडलिका वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ प्रभु रामचंद्र गोपाल कृष्ण मंगेश्वर भगवान हर हर येळकोट येळकोट सदानंदाचा भैरवनाथाच्या नावानं पवनसुत हनुमान की बोलो रे भाई सब संतन की अवधूत चिंतन श्री गुरुदेव गणपती बाप्पा मंगलमूर्ती बुद्धीचा पालट धरारे काही बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह आपुल्या हिताची न होती सायास ग्रहदारा आस धनवित्त अवचित निधान लागले हे हाती अवचित निधान लागले हे हाती भोगावे विपत्ती गर्भवास यावे जावे पुढे ऐशीची कारण भोगावे पतन नरकवास आपुलिया हिताचे न होती सायास आपुलिया हिताचे न होती सायास ग्रहदारा आस धनवित्त तुका मणी धरी आठवया देही नाही तरी काही बरे नव्हे आपुलिया हिताचे न होती सायास ग्रहदारा आस धनवित्त पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची
जगुरुपाद अनेक तीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण ते नमस्कारून आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो आता अभिनव भाग्यविलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मी तुम्ही संत माझी आकडा कराल दिटीचा बहुडा तरे तुम्हा मानिवडा होईल मी बुद्धीचा पालट दरारे काही बुद्धीचा पालट दरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह आपुल्या हिताची न होती सायास ग्रहदारा आस धनवित्त अवचित निधान लागले हे हाती अवचित निधान लागले हे हाती भोगावी विपत्ती गर्भवास ह्यावे जावे पुढे ऐशेची कारण भोगावे पतन नरकवास तुका म्हणी धरी आठवया देही नाही तरी काही बरे नवे आपुल्या हिताची न होती सायास ग्रहदारा आस धनवित्त मायबाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा कोण आहे जगद्गुरु तुकोबारा कृष्ण मंदिर जगद्गुरु आद्य गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु तुकोबारा ऐका ना माय बाप जगद्गुरु तुकोबारा आहे तरी कोण जगद्गुरु तुकोबारा अगोदर समजून घ्या जगद्गुरु तुकोबारांचा गाथा पाचवा वेद पंचम वेदाची मान्यता जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याला मिळावी त्या जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास केला त्या जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यामध्ये काही प्रकरण आहेत इकडे लक्ष द्या पांगुळा प्रकरण आहे वासुदेव प्रकरण आहे आंधळा प्रकरण आहे मागणी पराभंग प्रकरण आहे संत पराभंग प्रकरण आहे नाम पराभंग प्रकरण आहे कालेचा अभंग प्रकरण आहे उपदेश पराभंग प्रकरण आहे तुकोबारांच्या गाथ्यातली काही महत्वाची प्रकरण आहेत आज तुकोबारा तुम्हाला मला ऐका ना तुम्हाला मला सांगतायत बुद्धीचा पालट दरारे काही काय केलं तुकोबारांच्या गाथ्याचा ज्या दिवशी अभ्यास झाला ना त्या गाथ्याच्या अभ्यासातून ऐका त्या गाथ्याच्या अभ्यासातून काही शब्द तरुणांसाठी आज प्रेरणादायक ठरले तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास केला पहिला शब्द आत्मविश्वास मिळाला तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास केला दुसरा शब्द आम्हाला त्याग मिळाला तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास केला तिसरा शब्द आम्हाला वैराग्य मिळालं तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास केला चौथा शब्द आम्हाला प्रयत्न मिळाले आणि तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास केला तुकोबारा हे संत श्रद्धाळू आहेत अंध श्रद्धाळू नाही आहेत प्रबळ इच्छाशक्ती तुकोबारांकडे आहे पांडुरंगाविषयीची आदरभाव आणि प्रबळ इच्छाशक्ती तुकोबारांच्या गाथ्यातून दिसून येते आज तुकोबारा आजच्या अभंगाद्वारे तुम्हाला मला सांगतायत बुद्धीचा पालट दरारे काही बुद्धीमध्ये काहीतरी बदल करून घ्या का मागुता हा नाही मनुष्य देह देह मागून मिळालेला नाहीये या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर तू तुझ्या बुद्धीमध्ये काहीतरी बदल करून घे अभंगाचं पहिलं चरण अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे जाताना तुकोबारांनी स्पष्ट मत सांगितलंय आपुल्या हिताची नव्हती सायास आपल्या हिताची या जगामध्ये कोणतीच गोष्ट नाही आहे साधकांनी तुकोबारांना प्रश्न विचारला होता काय तुकोबारा आपल्या हिताचं नाही म्हणजेच काय नेमकी कोणती गोष्ट आमच्या हिताची नाही आहे तुकोबारा म्हणतात घर आपल्या हिताचं नाही ऐका घर आपल्या हिताचं नाही दुसरी गोष्ट धन आपल्या हिताचं नाही आणि वित्त आपल्या हिताचं नाही आहे मग हा नरदेह तुला मला मिळालाय ना अवचित निधान लागले हे हाती भोगावी विपत्ती गर्भवास आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवसाच्या यातना तुम्ही मी भोगून या पृथ्वीवरती आलोय प्रचंड यातना दादा तुम्ही मी भोगलेत आईच्या गर्भामध्ये काय उषा कंपनीचा फॅन नव्हता आईच्या गर्भामध्ये एअर कंडिशन रूप नव्हती
इतक्या परिस्थितीमधनं आईनं 9 महिने 9 दिवस तुम्हाला मला सांभाळलं, ती आई ऐका. म्हणून तर यावे जावे पुढे आईशीची कारण. हा आता तुकोबराय म्हणतात तुला हा मनुष्य देहाचा वारा लागलाय, ह्याच मनुष्य देहामध्ये तुला संधी आहे मुक्त होण्याची, आणि म्हणून पुन्हा येणं आणि पुन्हा जाणं हे योग्य नाही. ऐका, यावे जावे पुढे आईशीची कारण, भोगावे पतन नरकवास. नरकवासाच्या यातना भोगण्यापेक्षा आता या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर काय, तुका म्हणे धरी आठवया देही, तुका म्हणे धरी आठवया देही, नाही तरी काही बरे नव्हे. काय तुकोबराय, तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलं, याच देहाला आल्याच्या नंतर काहीतरी आठवधर. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. कशाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली हे तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असलं, वक्ता या नात्यानं माझं आद्य कर्तव्य आहे, पिता श्री कैवल्यवासी आदरणीय बंसी लक्ष्मण साबळे यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं साबळे परिवाराच्या वतीनं आयोजित केलेला हा खऱ्या अर्थानं पुण्यस्मरणाचा सोहळा. आणि या पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा कीर्तन रूपी सोहळा आयोजित केलाय. बरोबर 1 वर्ष झालं दशक्रिया विधीचं प्रवचन करण्याचा योग माझ्या जीवनात आला, आणि आता पुण्यस्मरणाचं कीर्तन करण्याचा योग आला. आपणा सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी, दुःख हलकं करण्यासाठी आपण सर्वजण आलात. सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. सुंदर चाल गायली आदरणीय हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण हरिदास महाराज आणि आदरणीय हरिभक्तीपरायण अजित महाराजांनी सुंदर साथ दिले. हार्मोनियम वादक आहे हंगेवाडी तालुका श्रीगोंदा, आणि आमचे विनेकरी हंगेवाडीतील सर्व भजनी मंडळ आदरणीय महाराज आणि सर्वांच्या चरणावरती महाराजांचा साष्टांग दंडवत. उपस्थित सर्व भाविक मंडळी, कीर्तनाला सुरुवात. कीर्तनात 2-3 नियम असे आहेत. कीर्तन चालू असताना कोणी बोलायचं नाही. कीर्तन चालू असताना आपला मोबाईल सायलेंट करून ठेवायचा. कीर्तनातला 3रा नियम, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन झालं का मला टाळी वाजवायला सांगू नका, सांगायला लावू नका, तुम्ही टाळी वाजवून भजन करा. कीर्तनातला 4था नियम, महत्वाचा नियम आहे, इकडे लक्ष द्या. ज्या वेळेस एखादा माझा मुद्दा पटेल तर जोरात टाळी वाजून दाद द्या, म्हणजे बोलायला ऊर्जा निर्माण होईल. आणि कीर्तनातला शेवटचा महत्वाचा मुद्दा, कोणी तोंड टाकून माझ्याकडे पाहायचं नाही. हा दरिद्र्यावर उगाच टेन्शन घेऊन माझ्याकडे पाहायचं नाही. मी काय तुमच्या ऊसाचा बाजार कमी केला नाही, मी काय तुमच्या कांद्याची निर्यात बंद केली नाही, आणि मी काय तुमच्या दुधाचा बाजार कमी केला नाही, आणि मी काय तुमचा बांध कोरला नाही. म्हणून कीर्तनात बसताना एकदम फ्रेश बसायचे. आपल्याला 1-1.25 तास वेळ आहे. कमी वेळात जास्त रन काढायचे, कमी बॉल मध्ये. माता भगिनींनो, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगावं लागते, विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. म्हणून माझी विनंती आहे, कमीत कमी पुण्य स्मरणाला आल्यावर तरी ही गोष्ट सांगायला लावू नका, नाही तर आपल्या सगळ्यांचा एक दिवस दशक्रिया होणार आहे, पुण्य स्मरण होणार आहे. मग आपणच आपल्या कार्यक्रमाला गैरहजर असणार आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, कृपा करून विठ्ठल विठ्ठल भजन, महाराज लोकांचं प्रमाण आणि अतिशय ऊर्जेत आपण कीर्तन करणार आहोत. आणि आमचे संकेत भाऊ वाळून आमच्या वारकरी संप्रदाय चॅनलचे शूटिंग या ठिकाणी होतीये, आणि म्हणून माझी विनंती आहे की सर्व आपले चेहरे व्यवस्थित असावे आणि आपल्या मुखातून भजन असावं, हाताने टाळी असावी. सुंदर टाळकरी, सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. सुंदर गोड अशी सिस्टीम लागली. शेवटपर्यंत असाच आवाज ठेवा. आता कीर्तनाला सुरुवात. कीर्तनातला पहिला मुद्दा अभंग तुकोबरायांचा इथपर्यंत आलो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला, इथपर्यंत आलो. आता अभंगाच्या सविस्तर भावार्थाकडे आपल्याला जायचंय. कीर्तनातला पहिला मुद्दा नीट ऐका. महाराज, आज तुकोबराय सांगतायत तुम्हाला, मला बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह. अगोदर तुकोबरायांनी, ऐका बर का, अगोदर तुकोबरायांनी बुद्धीमध्ये बदल करून घेतला आणि मग लोकांना उपदेश करायला सुरुवात केली. बरोबर की नाही? अगोदर तुकोबरायांनी स्वतःच्या बुद्धीमध्ये बदल करून घेतला आणि ही बुद्धी भगवान परमात्म्याच्या चरणावरती विलीन करण्यासाठी आपला सगळा प्रपंच, त्या प्रपंचावरती तुळशीपत्र सोडलं, तुकोबराय उभे राहिले. आता महाराज, किती माणूस चांगला असला ना, किती चांगला, आणि त्याने किती चांगलं वागू द्या, त्याच्या आयुष्यात शत्रू असतातच बरं का. तुकोबरायांच्या देहूमध्ये काही साध्या कट्टर पार्ट्या नव्हत्या महाराज. हा, अशा कट्टर पार्ट्या होत्या, दोन्हीकडून दोन उभे राहिल्या आणि पोलीस पाटलांक तक्रार झाली. बरं का भाऊ, पोलीस पाटलांक तक्रार झाली. पाटील काय, अहो ह्या तुकोबाचं भजन
रात्रंदिवस टाळ, रात्रंदिवस विना, रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल भजन. मंदिरात याचं भजन चालून चालून आमचं डोकं उठायची वेळ आली. एकतर ह्या तुकोबाला तरी गावातून बाहेर जायला सांगा, नाही तर आम्हाला तरी बाहेर पाठवा. गावच्या लोकांची तक्रार, पोलीस पाटील मध्ये चावडीवरती उभा, सगळी लोक जमलेली, इकडे लक्ष द्या. आणि लोकांची तक्रार सुरू झाली. आता ऐका, पोलीस पाटलांनी मान खाली घातली. आता तुकोबांना सांगायचंय भजन बंद करा. बरं ठीक आहे, भजन बंद करायचं. ऐका बरं का, गावकरी म्हणले पाटील एकतर आम्ही तरी निघून जातो, नाही तर तुकोबाला तरी इथं सांग ठेवा. पाटील म्हणले आता हे सगळे निघून गेल्यावर मला पाटील कोण म्हणायचं, प्रश्न आहे ना. माझं पाटील पद जाईल, मला पाटील कोण म्हणायचं. ऐका, मग पाटलाने सांगितलं तुम्ही आता घरी जा, मी तुकोबारायांना बोलून घेतो. आता तुकोबारायांना बोलून घेतलं आणि तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय गावकऱ्यांनी तुमच्याबद्दल तक्रार केली, तुमच्या पखवाजाचा, तुमच्या टाळाचा, तुमच्या भजनाचा, तुमच्या विण्याचा आणि तुमच्या अध्यात्माचा न आमच्या गावाला त्रास होतोय, आपल्या गावाला त्रास होतोय आणि गावची तक्रार आहे. आता तुकोबारायांना हे खरं वाटायचं नाही म्हणून सगळं गाव पुन्हा बोलून घेतलं आणि तुकोबारायांना मध्ये उभे केलं. आता दोन गावात कट्टर पार्ट्या, एका बाजूला चाहते होते, एका बाजूला विरोधक होते. विरोधक असे निसते डोळे लाल करूनच होते, आता कधी तुकोबा गावाच्या बाहेर जातोय. महाराज एवढ्या आहे दोन पार्ट्या आणि सांगितलं तुकोबा आता माझा नाही विलाज आहे, तुकोबा तुम्हाला गावाच्या बाहेर जावं लागेल. कोपला पाटील कोपला पाटील गावचा पाटील सुद्धा तुकोबारायांवरती कोपला. तुकोबाराय म्हणतात आता काय खावे, आता कोणाकडे जावे. ऐका, आता गावचा पाटील म्हणतोय तुकोबा गावात नाही राहायचं. गाव पाटील अहो तुमच्या भजनाचा, तुमच्या नामस्मरणाचा, तुमच्या टाळाचा, तुमच्या विण्याचा, तुमच्या पखवाजाचा आमच्या गावकऱ्यांना त्रास होतोय, तुम्ही गावात राहायचं नाही. तुकोबाराय पाटलांकडे पाहत आहेत. ओ तुकोबा काय काय निर्णय, काय नाही हो, एक काम करा तुकोबा, तुम्ही गावात राहा आणि गावकऱ्यांना गावात राहू द्या. पण आमची इच्छा आहे काय, तुमचं भजन बंद झालं का गावाला तुमचा काही त्रास नाही. तुकोबाराय ऐका, बोल नका. तुकोबाराय हसले आणि पाटलाकडे पाहून काय म्हणतात माहिती का, अहो पाटील आम्हालाही वाटतं भजन बंद करावं, पण खरं सांगू का पाटील, माझी वाचा आहे ना ही अनावर झाली.
ऐका बर का, भजन बंद करा. अहो पाटील, आमची खूप इच्छा आहे भजन बंद करावी, पण काय झाले, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी किंवा लागलाशी. मला विठ्ठलाच्या नामस्मरणाचा इतका छंद लागला. आता ऐका बर का, आता अभंगात शिरतोय आपण, इकडे लक्ष द्या. महाराज, तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये अशी अनेक संकट, अनेक दुःख आली, पण तुकोबारायांकडं ऐका आजच्या तरुणांनो, तुकोबारायांकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे, तुकोबारायांकडे ज्ञान आहे. इकडे लक्ष द्या, तुकोबारायांकडे ज्ञान आहे, तुकोबारायांकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे. ऐका, या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती आज दोनच माणसं या जगामध्ये सुंदर जीवन जगू शकतात. त्याच्याकडे ज्ञान आहे तो, आणि ज्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे तो.